आजी आई मी आज काय गिफ्ट दिले ते बघून येतो. जा हळूहळू. बरोबर बोललात भाऊजी तुम्ही. नाही, यांच्या वागण्यामुळे सगळ्यांची मनं खरं तर दुखावली होती, पण भावना आणि सिद्धूने आपल्या मनावर नकळत फुंकर घातली. घरावर जे मळब आलं होतं ना ते पण दूर झाल्यासारखं झालं. हो ना? जयंत सर, अहो काय केलं ते? कोण करतं असा वेडेपणा? डोक्यावर परिणाम झालाय तुमच्या. कोण लागतं असं बघू? जानू, तू जर माझ्या आयुष्यात राहणार नसेल तर मी काय जगू? जानू, तुझ्याशिवाय मी एकटा पडेन ना. प्लीज जाऊ नकोस तू. जयंत सर, हे बघा, तुम्ही मला असं ब्लॅकमेल नाही करू शकत. काय गरज होती हात कापून घ्यायची? बघू. हा नाही जानू, तू मला सोडून जायची धमकी दिलीस आणि मी माझा हात कापून घेतला. उद्या जर तू मला खरंच सोडून गेलीस ना जानू, तर मी माझा गळा कापून घेईन. बघू. नाही जानू, नाही जानू, प्लीज 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 तू मला सोडून नको जाऊस. जानू, तू मला माझ्या लाईफ मध्ये हवी आहेस, कायमची हवी आहेस मला जानू. येस, प्लीज नको सोडून जाऊस. जयंत सर, काय करताय? हात सोडा माझा. मला त्याच्यावर मलमपट्टी करू द्या. किती रक्त येतंय बघा. काही नाही होणार जानू, तू माझ्या लाईफ मध्ये असलीस ना तर काही होणार नाही. तू माझ्या सोबत राहा. जयंत सर, बंद करा हा वेडेपणा. सोडा माझा हात. जानू, प्लीज मला सोडून नको जाऊस. जानू, हात द्या जयंत सर. कोण वागतं असं? हा, काय वेडेपणा आहे हा जयंत सर? काय गरज होती हे सगळं करायची? कारण जानू, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. नाही, हे प्रेम नाहीये जयंत सर. हे प्रेम असूच शकत नाही हो. तुम्ही जे काही करताय ना, ह्याला प्रेम नाही, कंपल्शन म्हणतात. मी घरी जाते म्हटल्यावर तुम्ही स्वतःचा हात कापून घेतलात मला थांबवण्यासाठी. कोण करतं असं? मी पण माणूस आहे ना, मला पण काहीतरी फिलिंग्स आहेत. तुम्हाला जे प्रेम वाटतंय ते मला प्रेम वाटत नाहीये. हे म्हणजे असं झालं काय, वाटेल ते करून एखाद्या जनावराला दावणीला बांधून घातल्यासारखं. आणि तुमचं हे वागणं ना मी अजिबात सहन करणार नाहीये. जानू, प्लीज असं बोलू नकोस. प्लीज मला सोडून जाऊ नकोस जानू, प्लीज. जयंत सर, तुम्ही मला हे असं वागून अजिबात अडवू शकत नाही. जानू, तू सांगशील ते करायला मी तयार आहे. मला सोडून जाऊ नकोस. ठीक आहे जयंत सर, मी तुम्हाला सोडून जाणार नाही, पण माझी एक अट. तुम्हाला मला एक वचन द्यावं लागेल. वचन? सिद्धिराज, अहो तिकडे बघ. काय झालं? अगं तिकडे बघ ना. काय झालं? अरे थांब ना, असं काय करताय? 2 मिनिटं थांब. आता पट्टी कशाला बांधताय तुम्ही? काय 2 मिनिटं धीर धर ना जरा. काय चाललेलं असतो तुमचं? मज्जा. ठीक आहे, काय झालं? अशीच थांब. कुठे कुठे चाललात? काय चाललंय तुमचं? 1 मिनिट. तुम्ही सांगणार आहात का मला? नाही तर मी पट्टी काढून टाकील. 30 सेकंद, 30 सेकंद. सिद्धिराज, मी आता पट्टी काढतेय बरं का? नाही नाही थांब 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 थांब. माझ्या भावनासाठी छान सरप्राईज प्लॅन केलंय. तिने माझ्या मनावर राणीसारखं राहायचे तर केलंच आहे, पण आता मी राणीसारखं फिलिंग केलं जाणार आहे. ये. सावकाश. सरप्राईज. अहो, हे काय आहे? राणी साहेबांसाठी खास बसायला सिंहासन बनवलंय.
कृपया त्यांनी त्याच्यावर बसावं. हे थांब 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 थांब. अरे मुकुट राहिलाच आहे. येस. आस्ते करम आस्ते करम आस्ते करम. सिद्धिराज यांच्या मनावर राज्य करणाऱ्या, घरच्यांवर प्रेम करणाऱ्या आणि जनतेची काळजी घेणाऱ्या भावना राणी साहेब आता अख्ख्या सासवडवर राज्य करणार आहे. काय हो सिद्धिराज, कसं सुचतं तुम्हाला हे सगळं? अगं आनंदी बातुकली आणि ते शाळा भरवायचे वगैरे ते सगळे खेळ खेळायचे ना, तिकडनं सुचला मला हे सगळं. आणि कसं आहे, तसंही डॉक्टरांनी सांगितलंय की बाळाच्या आईची खूप काळजी घ्यायला पाहिजे, तिला सतत आनंदी ठेवायला पाहिजे. त्यासाठी हा सगळा थाटमाट केलाय. आवडला ना तुला? खूप आवडलं. अरे थांब थांब. राणी साहेबांना आता त्यांचा नजराणा द्यायची वेळ आलेली आहे. एक मिनिट. राणी साहेब, तुमच्या गरीब राजाकडून हा प्रेमाचा नजराणा. वचन? कसलं वचन जानू? बोल ना जानू, कसलं वचन? ए बघ जानू, तू सांगशील ते वचन द्यायला मी तयार आहे. तू फक्त बोल, मी काय करू? जयंत सर, तुमची इच्छा आहे ना की मी तुम्हाला सोडून कुठेही जाऊ नये, तर मग इथून पुढे तुम्हाला मला फ्रीडम द्यावा लागेल. कसं आहे ना जयंत सर, कोणत्याही नात्यात जेव्हा विश्वास असतो, स्वातंत्र्य असतं, तेव्हाच ते नातं पुढे जातं. आणि आता इथून पुढे मला पण आपल्या नात्याकडून हीच अपेक्षा आहे. तुम्ही जर का मला जाब विचारल्यासारखे प्रश्न विचारणार नसाल, मला स्वातंत्र्य देणार असाल, माझ्यावर विश्वास ठेवणार असाल, तर आणि तरच मी इथे तुमच्यासोबत थांबेन. पण जर का तुम्हाला हे सगळं मान्य नसेल, तर मात्र मला माझा निर्णय घ्यावा लागेल. नाही जानू, बघ, काही झालं तरी तू मला सोडून नाही जाऊ शकत. तुला फ्रीडम हवंय ना? ओके, आय प्रॉमिस तुला हवं तेवढं फ्रीडम तू घे. ओके? आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. इट्स माय वर्ड. मला माहिती होतं जयंत सर, तुम्ही हेच म्हणणार. बरं ठीक आहे, तुम्ही आता वर बेडरूम मध्ये जाऊन आराम करा. मी तुमच्यासाठी छान काहीतरी खायला करते. जा. जयंत, तुझी दुखरी नस सापडली आहे मला. मी तुला सोडून जाईन या भीतीपोटी तू आजवर अनेक गुन्हे केलेस. आता त्याच भीतीचा वापर करून मी तुला शिक्षा देणार आहे. तुझ्यामुळे माझ्या आणि माझ्या जवळच्या व्यक्तीच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भोगाची शिक्षा तुला भोगायला लावणार आहे मी.